आज वाटायला पाहिजे या सरकारला नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. कारण का इथं आपण बघितलं 4.5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा तिथं देत असतात. नीटमध्ये 26 लाख विद्यार्थी होते. त्यामुळे हे जे काय झालंय ते चुकीचं झालंय. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर लगेचच्या लगेच राजीनामा त्या नेत्याने तिथं देणं महत्वाचं आहे. नाहीतर नीटचा तमाशा या सरकारने बघितलेला आहे. सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे आणि आता या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा टीईटीच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावं लागेल. विश्वास पाटील नावाचे एक IAS अधिकारी आहेत, तुम्ही त्यांना ओळखता. मात्र एका कार्यक्रमामध्ये एका RSS नावाच्या संघटनेची स्तुती करताना पाहायला मिळाले. त्यावर राज ठाकरेंनी त्यांची कामं केलेली आहे. कितपत योग्य वाटते? हे अयोग्य आहे. पोलीस अधिकारी हा निपक्ष असतो. त्यांनी कुठल्याही पक्षाची भूमिका, विचाराची भूमिका घेतली नाही पाहिजे. शेवटी तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये जर बघितलं तिथं संघटना सुद्धा नसते. कारण का अपेक्षा एवढीच असते की तुम्ही ही आणि ती बाजू न बघता जे खरंय ते गृहीत धरून सामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे. पण अशा पद्धतीने ओपन प्लॅटफॉर्मवर एका विचाराची भूमिका जर हा अधिकारी मांडत असेल तर ते नक्कीच निषेध करण्यासारखं आहे. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्याशी संवाद साधलाय. जेव्हा केव्हा संवाद साधलाय त्यांनी अध्यात्माची गोष्ट केलेली आहे. पण मला हा विषय नक्कीच माहिती आहे. संतांचा विचार अध्यात्म आपल्याला कधीही भेदभाव आणि धर्मभेद असू नाही तर जातीभेद कधीही तिथे सांगत नाही आणि शिकवत नाही. पण ज्या प्लॅटफॉर्मवरून ते बोलत होते तिथं ती असणारी संघटना आहे आणि त्यांच्या विचाराचा जो पक्ष आहे ते फक्त द्वेष हेच दुर्दैवाने त्या ठिकाणी पेरतात आणि ती भूमिका घेतलेली ही संविधानाला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता एक स्टेटस जे तुम्ही म्हणत आहात त्याच्यामध्ये उदय सामंत साहेबांनी जो फोटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये 2 नेते हात धरलेले म्हणजे त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे. हे स्टेटस कधी टाकलं जातं जेव्हा कधी ते कुठंतरी काहीतरी मूर्तय हे आपल्याला जेव्हा जाणवतं तेव्हा आपली जी इच्छा असते ती आपण स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी एक वेगळा वाद स्थानिक भाजप नेत्यांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे हे कुठं ना कुठेतरी जाणवतं. हे 6 खासदार फोडण्यासाठी दिल्लीतून मोठ्या प्रमाणात मदत ही केली गेली. कारण का दिल्लीतले नेते हे कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहेत आणि राज्यातले भाजपचे नेते हे स्वतःच्या बळावर इथं सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 100% या दोन्ही पक्षामध्ये कुठं ना कुठेतरी वाद आहे हे सिद्ध होतं. त्यामुळे स्टेटस टाकून हा काही वाद मिटेल असं तरी आम्हाला वाटत नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या कानाली आणि स्वतःच्या डोळ्याली तिथं बघितलेलं आहे की अमित शाह साहेब बोलले होते 2029ला आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. कुठलाही तिथं त्या ठिकाणी नेता आम्हाला नको. त्यामुळे अनुषंगाने कुठं ना कुठेतरी भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा वाद हा तिथं सुरू आहे. काहीतरी मूर्त आहे. येत्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतील. भास्कर जाधव म्हणतात कसमे वादे प्यार वफा सब बातें. 100% कारण का सरकारने सांगितलं होतं विरोधी पक्ष नेता हा भास्कर जाधव साहेबांना तिथं केलं जाईल. कारण उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्याबद्दलचं पत्र हे दिलं होतं. आम्ही सुद्धा दोन्ही पक्ष काँग्रेस आणि आमचा पक्ष त्या गोष्टीला तिथं पाठिंबा दिला होता. मग पाठिंबा देऊन चर्चा होऊन सुद्धा भास्कर जाधव साहेबांना जर विरोधी पक्ष नेता केलं जात नसेल तर ते त्यांच्या स्टेटसच्या माध्यमातून कदाचित सरकारमधल्या प्रमुख नेत्यांबद्दलच ते बोलत असावे. आम्हाला भाजप मुक्त राम हवा आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरणार. विषय काय आहे की पवित्र अयोध्यामध्ये जे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं गेलं करोडो लोकांनी सेवा म्हणून आर्थिक मदत तिथं पाठवली. त्याच्यात अनेक लोक आहेत त्यात मी सुद्धा आहे आणि तिथे असणाऱ्या मुस्लिम समाजाने सुद्धा चांगली भूमिका घेतली की बाजूला एक चांगल्या जागेमध्ये त्यांचं धार्मिक स्थळ त्यांनी विकसित करायला घेतलं कुठलाही वाद न करता. 3,500 कोटी रुपये गोळा झाले आणि त्याच्यात 1,500 कोटीचा जर भ्रष्टाचार झाला असेल तिथले जे सगळे पदाधिकारी हे भाजपचे नाहीतर त्यांच्या विचारावर चालणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. आणि मग तिथं देवात जर भ्रष्टाचार केला जात असेल धर्मामध्ये जर भ्रष्टाचार केला जात असेल तर कुणी भूमिका ही या भाजपच्या विरोधात घेणार. आम्ही तर विरोधात आहोतच.
आणि उद्धव ठाकरे साहेब सुद्धा अनेक वर्षांपासून हे भाजपच्या विरोधात आहेत. याच्या पुढेही ते विरोधात राहतील हे कुठेतरी त्यांच्या वक्तव्यावरनं सिद्ध होतं. पार्थ पवारांच्या मंत्री पदाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्याच पक्षातले काही ज्येष्ठ जे नेते आहेत ते आम्हाला डावलले गेले त्याचा तो नाराजीचा सूर आहे बाहेर. त्यांच्या पक्षात नेहमी नेहमी नाराजीचा सूर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी ऐकावा लागेल, नाही तर ऐकला जाईल. त्यात आपण बघितलं तर एका नेत्याने आपल्या परिवारातल्या एका व्यक्तीला तिथं आमदार बनवलं, एका दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या दिवाणजीला तिथं खासदार बनवलं. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे आपापला विचार तिथं करतायत. मला कुठेही वाटत नाही की तिथे शांतता राहील, एकोपा त्या ठिकाणी राहील. पण तो वेगळा पक्ष त्यांना काय करायचं ते करत राहतील. आम्ही मात्र रस्त्यावर जाऊन लोकांची लढाई तिथे लढत राहणार. दादा महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही न्यायासाठी आवाज उठवला, देशमुख प्रकरणात देखील उठवला. आता विलास बुलेचं कुटुंबी देखील न्यायाच्या प्रतीक्षेत भेट घेणार आहेत, त्यांचं म्हणणं नेमकं जाणून घेणार आहेत. एक तर विषय संवेदनशील आता तिथं झालेला आहे. त्याच्यामध्ये SIT फॉर्म केली गेली आहे. त्यात आता चर्चा वेगळ्या वेगळ्या अंगाने तिथं पोलीस तिथं करत आहेत. तपास तिथं चालू आहे आणि अशाच संवेदनशील वातावरणामध्ये आज तिथं जाऊन कुठंतरी गोंधळ निर्माण करणं नाहीतर काही करणं हे योग्य वाटणार नाही. जसं महादेव मुंडेंच्या बाबतीत सुद्धा आम्ही गेल्यानंतर सरकार तिथं कुठंतरी त्यांनी तपास तो पुढच्या लेवलला नेला. इथं जर आम्हाला असं वाटलं की कुठेतरी अन्याय होतो तर 100% आजही त्या परिवाराबरोबर आहोत, उद्याही त्या परिवाराबरोबर आहोत. कधीही काही अडचण वाटली की हा तपास कुठंच जात नाही, तिथं आम्ही लक्ष नक्कीच तिथं घालू. जात पाहून न्याय दिला जातोय. फक्त एका विशिष्ट जातीला गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात येतो असं ठरवलं. या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मर्डर मोठ्या प्रमाणात होत आहेत. महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत, बलात्कार वाढत चाललेले आहेत, पॉस्कोच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत. पण या सगळ्या केसेस आपण बघितल्या तर एका धर्माच्या एका जातीच्या नाहीत, सर्व जाती धर्माच्या आहेत. जसं या महाराष्ट्रात आहे तसं या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आमची भूमिका आहे सर्व समाजाच्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. एखाद्या परिवारामध्ये मर्डर झाला, तो व्यक्ती तिथून करता व्यक्ती जर गेल्यानंतर त्या परिवारावर काय जातं हे आम्ही तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे न्याय 100% तिथं मिळाला पाहिजे. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लोक लढतायत. महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तिथं लढतायत. त्याच्याच बरोबर परळीला मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्त्याचा मर्डर झाला, त्याला तिथं न्याय मिळाला पाहिजे आणि इतरही सर्व समाजाचे जे लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय झाले तिथं न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही बोलत असताना शेतकऱ्यांचा आवाज जेव्हा मांडत असतो तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा आवाज मांडत असतो. अत्याचाराचा विषय जेव्हा घेतो तेव्हा जाती धर्माचा, सगळ्या जाती धर्माचा विषय आम्ही घेत असतो. कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल त्या अन्यायाला धरून राजकारण आम्ही मात्र तिथं कधी करत नाही. इथे असणारे खासदार असतील, आमचे बीडचे आमदार असतील, या सगळ्यांची स्पष्ट भूमिका आहे. आमची भूमिका आहे, आमच्या नेत्यांची भूमिका आहे. फुले परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. तर जो कोणी जबाबदार आहे त्याला तिथं सरकार पोलीस प्रशासनाकडनं पकडलं गेलं पाहिजे. माझ्या अनुषंगाने माझ्या माहितीप्रमाणे 9 लोकांना पकडलं गेलंय. त्याच्याच बरोबर काही लोकांनी कदाचित थोडंसं राजकारण करून त्याच्यामध्ये आपला सौरभचं नाव तिथं आणलं गेलंय. पण सौरभ कुठं घाबरला नाही. खासदारांनी सुद्धा तिथं कुठं न घाबरता मुलाला SITच्या चौकशीसाठी तिथं पाठवलेलं आहे. त्यामुळे स्पष्ट भूमिका आहे. महादेव मुंडेंच्या केसमध्ये लोक कोण आहेत हेच लोकांना तिथं दुर्दैवाने माहित नाही. CIDकडे हे प्रकरण आता गेले असं आम्हाला कळतंय. त्याचबरोबर संतोष देशमुखांच्या बाबतीत सुद्धा बरेच लोक फरार आहेत. या केसमध्ये तसं झालेलं नाही. त्यामुळे तपास चालू आहे. न्याय मिळाला पाहिजे, पण लवकरात लवकर न्याय मिळण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची. सरकारने सुद्धा त्याच पद्धतीने वागलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहेत आणि रमेश भुले म्हणतात की माझ्याही जीवाला धोका आहे, पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, मात्र पोलीस संरक्षण मिळालेलं नाही. शासन कोणाचं आहे? त्यांचं आहे. जे म्हणतात ना की असं चाललंय तसं चाललंय, ते स्वतः शासनामध्ये आहेत, ते सत्तेमध्ये आहेत. असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं ऐकतात. मग होम मिनिस्टर कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब. सांगा ना त्यांना. आमची सुद्धा मागणी आहे. जर त्या भुले परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटत असेल की आमच्यावर कुठेतरी आम्हाला भीती वाटते, लगेच प्रोटेक्शन आजच्या आज दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी तिथं करतो. कोणालाही असं सोडलं नाही पाहिजे, त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे. त्यामुळे सत्तेत असताना तुम्ही म्हणता की आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार, मग सत्तेत कशाला राहता? भूमिका घ्यायची असेल तर कडक भूमिका लोकांच्या बाजूने घेणं महत्वाचं आहे. फक्त एकाच केसमध्ये घेऊन चालणार नाही. या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त जर मर्डर झाले असतील तर सगळ्याच लोकांच्या बाबतीत भूमिका घेणं हे महत्वाचं आहे. हे आमचं मत आहे.
बलात्कार जर 200 पेक्षा जास्त झाला असेल, सगळ्याच केसेसमध्ये तुम्ही भूमिका घेणं महत्वाचं आहे. त्या विनयभंगाच्या केसेस 550 एका वर्षात झाल्या. सगळ्याच लोकांच्या बाबतीत भूमिका घेणं महत्वाचं आहे. आधीच्या ह्याच्याबद्दल तुम्ही गप्प बसता, शांत बसता आणि आता वेगळी म्हणजे न्याय तर या घोले परिवाराला मिळाला पाहिजे. फक्त एका विषयात नाही, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे. आता गृहमंत्री त्यांचे असताना सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना अधिवेशनात बोलत असताना सुद्धा रस्त्यावरती लढाई सरकारला सुस्त बसू देणार नाही अशी जी भाषा होती. आणि त्याचबरोबर इथं काय आहे, असं असताना कायदा सुव्यवस्थेचे 22 खून झाले असं स्पष्ट पद्धतीने सांगत असताना पुढे फेल्युअर हे कुणाचं आहे नेमका आणि हे सगळं असताना सत्ताधारी पक्षाला जर टोमणं देत असतील हे कशातून होतील? पोलीस प्रशासन हे होम मिनिस्टरच्या अंतर्गत येतं. जर हे नेते, बीडचे नेते जर म्हणत असतील की कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली, त्याला पूर्णपणे होम मिनिस्टर जबाबदार आहेत. त्यामुळे बीडचे नेते जे बोलतायत ते पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत आहेत, कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहेत. त्यामुळे यांचं मत आहे की होम मिनिस्ट्री नीट काम करत नाही. आणि एकाच वर्षाचे आकडे कशाला आपल्याला घ्यायचे आहेत? 10 वर्षामध्ये किती लोकांना न्याय मिळाला, त्यात किती लोकांच्या केसेस FIR झालं, त्यात किती चार्जशीट झाली, किती लोकांना न्याय मिळाला, या सगळा अभ्यास कुठेतरी केला पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दादा, पीक विम्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं होतं. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये 11 लाख जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पादन जास्त झालं म्हणून त्यांना विम्यातून लावण्यात आलेला आहे. विमा जो आता सरकारकडनं दिला जातोय त्याच्यामध्ये अनेक चुकी आहेत. प्रमुख 4 ट्रिगर जे असतात, पाऊस सुरुवातीला चांगला झाला, नंतर कमी झाला, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली आणि अजून एक ट्रिगर, असे 4 ट्रिगर महत्वाचे हे दुर्दैवाने या सरकारने काढले. त्यामुळे पूर्वी आपल्या या जिल्ह्यामध्ये समजा 2023ला 450 कोटी रुपये आले, 2023ला 2023ला 450, 2024ला 350 का 380. तर जेव्हा 25ला सगळ्यात मोठा पाऊस झाला तेव्हा 1 रुपया सुद्धा इकडे आलेला नाही. तर याच्यात कारण काय तर ट्रिगर काढण्यात आलेले, ही योजना बदलण्यात आलेली आणि त्याचं मुख्य कारण आहे की या विमा कंपनीचा नफा कुठेतरी वाढावा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जिल्ह्यात झालं असं आहे की जिल्ह्यात कुणीच या बाबतीतला पाठपुरावा करत नाही. समजा संदीप भैया त्यांच्या लेवलला पाठपुरावा करतात, आम्ही आमच्या लेवलला करतोय, पण त्या बाबतीत 2020चे पण 850 कोटी या जिल्ह्याचे तिथं प्रलंबित आहेत. आणि ह्या अटी असल्यामुळे 2025ला 1 रुपया सुद्धा दुर्दैवाने या जिल्ह्याला आलेला नाही, जो अंदाज आहे 2200 कोटीपेक्षा जास्त निधी इथे असणाऱ्या गरीब शेतकऱ्याला मिळाला पाहिजे होता. त्यामुळे ह्याच्यात त्रुटी आहे. त्यामुळे आम्ही जे आंदोलन 29 तारखेला करत आहोत, नाही तर याच्या आधी जे आंदोलन केलेलं आहे ते कर्जमाफीचं आहेच, पण त्याच्याच बरोबर आम्ही पीक विमा योजनेचा पण विषय याच्यामध्ये घेतलेला आहे.